थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असे हे आरोग्यवर्धक आणि गुणकारी लाडू आहेत. आणि कंबरदुखी आणि सांधेदुखीवर तर अगदी रामबाण आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण भरपूर सुकामेवा घालून डिंकाचे लाडू करणार आहोत. त्याचबरोबर मी यात मेथी दाणे सुद्धा घालणार आहे आणि तरी सुद्धा हे लाडू अजिबात कडू लागणार नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे आणि एक अशी ट्रिक सांगणार आहे की जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसेल. आणि ती ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमचे मेथीचे लाडू सुद्धा अजिबात कडू होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 टेबलस्पून इतकी मेथी घेतलेली आहे. तर इथे आपल्याला ही मेथी ड्राय रोस्ट करायची आहे. खूप जास्त भाजायचं नाहीये, फक्त 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे भाजायचं आहे. जर इथे आपण मेथी खूप जास्त प्रमाणात भाजली तर मेथीला कडवटपणा येतो. तर आता ही मेथी भाजून झालेली आहे. आता हिला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर थंड झाल्यानंतर मी मिक्सर मधून हिला बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी फाईन असं मी याला बारीक केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तर ही मेथी मी तूप घालून भिजवून घेणार आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दूधही घालू शकता, पण दुधाचा जर वापर केला तर लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. आता या चमच्याने मी इथे 4 ते 5 चमचे इतकं तूप घालून हे भिजवून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला कमीत कमी 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता किंवा 2 दिवसही ठेवू शकता. आता याला झाकून आपल्याला साईडला ठेवायचं आहे. तर आता मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी घेतलेलं आहे 100 ग्राम किसमिस, 100 ग्राम काजू, 100 ग्रामच मी घेतलेलं आहे बदाम, 125 ग्राम मी इथे डिंक घेतलेला आहे, खारीक पावडर 100 ग्राम घेतलेली आहे, 50 ग्राम सुंठ पावडर, 100 ग्राम अंजीर आणि 100 ग्राम पेक्षा थोडं कमी मी इथे पिस्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे खोबरा किसही घेतलेला आहे. तर खोबरा किस मी इथे 125 ग्राम घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे 100 ग्राम अक्रोड, 100 ग्राम सीडलेस खजूर घेतलेला आहे, एक रेग्युलर वाटी इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे, अर्धा किलो गूळ आहे, 9 ते 10 वेलची आहे, हिरवी वेलची आणि अर्धा जायफळ घेतलेला आहे. इथे तुम्ही ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आपल्याला इकडे एका कढईमध्ये 2 टीस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि तूप आता इथे गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बदाम, त्यानंतर काजू, पिस्ता घालायचा आहे आणि अक्रोड घालायचं आहे आणि याला आपल्याला 2 मिनिटं ड्राय रोस्ट करायचं आहे. तर खूप जास्त वेळ याला भाजायचं नाही आहे. काजूवर हलके डाग पडायला सुरुवात होतात तिथपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता काजूला डाग पडायला सुरुवात झालेली आहे, याचा अर्थ आपलं हे भाजून झालेलं आहे. आता याला आपल्याला काढून घ्यायचंय. तर आता मी याला एका प्लेटमध्ये इथे काढून घेते आहे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला 2 टीस्पून इतकं तूप घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला किसमिस घालायचे आहेत. किसमिस सुद्धा इथे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. किसमिस फ्राय करून झाल्यानंतर हे छान फुलतात. तर आता इथे किसमिस फुलायला सुरुवात झालेली आहे आणि इथे किसमिस आता व्यवस्थित फुललेले आहेत. आता हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी किसमिस आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्याच कढईमध्ये अंजीर सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी अंजीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे अंजीर आपल्याला इथे सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करून झाल्यानंतर याला चमच्याने असे प्रेस करून बघायचं, ते इझिली तुटतात, म्हणजे समजायचं की इथे अंजीर सुद्धा आपलं फ्राय करून झालेलं आहे. आता याला सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचंय. तर किसमिस मी ज्यात काढले त्यामध्येच मी अंजीर काढून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरा किस देखील भाजून घ्यायचंय. तर खोबरा किस इथे आपल्याला खूप डार्क रंगावर भाजायचा नाहीये, हलका ब्राऊन रंग येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि खोबरा किस भाजताना
तूप घालायची गरज नाहीये, कारण खोबऱ्याला त्याचं स्वतःच तेल असतं. आता इथे खोबरा किस देखील मी भाजून घेतलेला आहे, याला सुद्धा काढून घेतलेला आहे मी. आता त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा 2 टीस्पून तूप घालायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये खारीक पावडर भाजून घ्यायची आहे. तर खारीक पावडर आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची नाहीये, 2 मिनिटच भाजायची आहे. भाजून झाल्यानंतर याच्यामधून गोडसर असा सुगंध यायला लागतो. खारीक पावडर भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला अर्धा ते 1 मिनिट खारीक पावडर सोबत परतून घ्यायची आहे. म्हणजे सुंठ पावडर मध्ये जो कच्चेपणा आहे तोही निघून जाईल आणि त्यातलं मॉइश्चरही निघून जाईल. आता हे झालेलं आहे भाजून. आता याला सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इथे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला कढई व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि आता आपल्याला भरपूर तूप घालायचं आहे, कारण यात आपल्याला आता डिंक फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे तूप गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे. तर इथे मी 3 बॅचेस मध्ये हे डिंक फ्राय करून घेणार आहे. तर डिंक आपल्याला इथे छान फुलू द्यायचंय. जर ते कच्चं राहिलं तर दाताखाली येतं आणि ते दाताला चिकटण्याची शक्यता असते. म्हणून डिंक इथे आपल्याला अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. व्यवस्थित फुलायला पाहिजे डिंक. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण डिंक फ्राय करून घेतलेलं आहे. हे झालेलं आहे. आता याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. तर इथे मी संपूर्ण डिंक फ्राय करून घेतलेलं आहे. आता इथे कढईमध्ये थोडंसं तूप उरलेलंच आहे. आता याच्यामध्येच आपल्याला खजूर देखील फ्राय करून घ्यायचंय. तर खजूर इथे आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचंय, म्हणजे ते मिक्सर मधून व्यवस्थित बारीक केलं जातं. तर अशा पद्धतीने चमच्याने दाब देऊन देऊन आपल्याला हे खजूर छान स्मॅश करून घ्यायचं आणि फ्राय करायचं आहे. तर इथे हे खजूर झालेलं आहे. आता मी याला कढईमध्येच ठेवणार आहे आणि थंड होऊ देणार आहे. आता इकडे आपल्याला हे ड्रायफ्रुट्स मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला जे ड्रायफ्रुट्स फ्राय करून ठेवलेले होते त्याच्यासोबतच आपल्याला थोडं थोडं अंजीर घालायचं आहे आणि ते सुद्धा बारीक करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं. तर आता इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने मी संपूर्ण ड्रायफ्रुट्स अंजीर घालून बारीक करून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे. तर मी अर्ध डिंक घातलेला आहे, बारीक करणार आहे अर्ध डिंक. आणि इथे पल्स मोडवरच मी डिंक बारीक केलेला आहे आणि जाडसरच आहे. तर आता हे डिंक बारीक करून झालेलं आहे आणि बाकीचं जे डिंक आहे ते मी असंच घालणार आहे, म्हणजे ते छान क्रंची लागतं आणि लाडू मध्ये त्याचा क्रंच छान येतो. तर आता इथे हे खजूर देखील थंड झालेलं आहे. आता हे सुद्धा मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे सॉफ्ट झाल्यानंतर खजूर मिक्सर मधून इझिली बारीक होतं आणि मिक्सर सुद्धा आपला खराब होत नाही. तर इथे मी खजूर देखील बारीक करून घेतलेला आहे. बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे खजूर. आता हे खजूर सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्येच घालून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपल्याला खोबरा किस बारीक करायचा आहे. तर अर्धा खोबरा किस मी असाच घालणार आहे आणि अर्धा खोबरा किस बारीक करणार आहे मिक्सर मधून. तर खोबरा किस मी इथे मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्येच घालायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे खारीक पावडर आणि सुंठ पावडर जे भाजलेलं होतं ते घालायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये हे किसमिस देखील फ्राय केलेले याच्यामध्येच घालायचे आहे. आणि आता मी इथे वेलची आणि जायफळचं पावडर केलेलं आहे ते सुद्धा घातलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे काजू ठेवलेले होते फ्राय केलेले, त्याचे तुकडे करून घातलेले आहेत, म्हणजे ते खायला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात. आता कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि मी इथे एक गोष्ट विसरलेली आहे, ते म्हणजे इथे खसखस आपल्याला आधीच भाजायची होती पण लक्षात नाही राहिलं, म्हणून मी आता खसखस तुपामध्ये अर्धा ते 1 मिनिट परतून घेणार आहे आणि याच्यामध्येच मी आता गूळ घालणार आहे. तर तुम्ही आधीच खसखस तुपामध्ये फ्राय करून किंवा नुसतीच अशी भाजून ऍड करू शकता. आता इथे आपल्याला गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये किंवा गूळ इथे आपल्याला ओव्हर कुकही करायचा नाहीये, फक्त मेल्ट करायचं. आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला जी आपण सुरुवातीला मेथीची पेस्ट करून ठेवलेली होती, जी तुपामध्ये मेथी भिजवून ठेवलेली होती, ती घालायची आहे. तर आता इथे गूळ मेल्ट झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही मेथी घालायची आहे. आणि ही मेथी आता आपल्याला या गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.
तर सर्वात महत्वाची टीप आणि ट्रिक इथे हीच आहे की आपल्याला ही मेथी या गुळामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे लाडू अजिबात कडू लागत नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा, म्हणजे लाडू अजिबात कडू होणार नाही आणि चवीलाही अप्रतिम असे होतील. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सुरुवातीला गरम आहे, त्यामुळे आपल्याला हे चमच्याने मिक्स करायचं आहे आणि मग थोडं थंड झालं की हाताने याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडं थंड झालेलं आहे. आता आपल्याला हाताने छान मिक्स करायचंय आणि याच्यामध्ये जे डिंक आहे जे असंच घातलेलं होतं हे हाताने फोडून घ्यायचंय अशा प्रकारे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसंच ठेवू शकता, त्याच्यामुळे लाडवाला छान क्रंच येतो आणि लाडू छान क्रंची लागतात. पण मी जेवढं शक्य होईल तेवढं ते हाताने फोडून घेते आहे. आता हे छान एकजीव करून घेतलेलं आहे, छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता की याला बाइंडिंग खूप छान आलेली आहे आणि लाडू सुद्धा व्यवस्थित बांधला जात आहे. जर तुम्हाला या स्टेजवर मिश्रण ड्राय वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये तूप घालू शकता, पण मला तूपही घालायची गरज पडलेली नाही, कारण तुपाचं प्रमाणही अगदी परफेक्ट आहे. आणि इथे मी अशा पद्धतीने लाडू बांधून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहे आणि मी जेवढं तूप घेतलेलं होतं तेवढं मला लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी लाडू करून घेतलेले आणि लाडवाला रंगही खूप छान आलेला आहे, अजिबात कडू झालेले नाहीये आणि चव देखील याची अप्रतिम झालेली आहे. तर मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक फॉलो करा. आणि महत्वाचं म्हणजे लाडू कडू व्हायला नको यासाठी मेथी नवीन घ्या, खूप जुनी असलेली मेथी वापरू नका, त्याच्यामुळे पण लाडवाला कडवटपणा येतो. त्यानंतर रात्रभर तुपामध्ये भिजत घाला. तुपात भिजत घातलेली मेथी वितळलेल्या गुळामध्ये घाला, म्हणजे मेथी अजिबात कडू लागणार नाही आणि लाडू सुद्धा अतिशय रुचकर आणि चवदार होतील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.